जय शिवराय भावांनो, तर या पद्धतीचा आभार बॅनर तुम्हीही बनवू शकता। तर सर्वप्रथम आपण 4000 विड्थ आणि 4080 हाईट घेऊन 300 रेझोल्यूशन घेऊन आपण एक नवीन डॅशबोर्ड तयार करून घेणार आहोत। त्यानंतर या डॅशबोर्डवरती आपण बॅकग्राऊंडसाठी एक इमेज घेतली होती, तर ती इमेज आपण घेऊयात। तर ही इमेज आपण बॅकग्राऊंडसाठी यूज करणार आहे। तर या इमेजला आपण फक्त नॉईज दिलेला आहे। त्यानंतर आपण मनस्वी आभार हा टेक्स्ट आपण टाईप करून घेतलेला आहे। त्यामध्ये आपण खाली एक ब्रशने शेप तयार करून घेतलेला आहे। त्यानंतर आभार हा टेक्स्ट इन्फिनिटी फॉन्टने टाईप करून घेतला आहे। त्यानंतर त्याचवरती आपण मनस्वी आभार हा टेक्स्ट पण टाईप करून घेतला आहे। हा टेक्स्ट आपण AMS हा फॉन्ट यूज केला आहे। तर यावरती कलर देण्यासाठी आपण एक टेक्स्चर यूज केला आहे। तर हे काही जे टेक्स्चर आहे आपण हे टेक्स्चर यूज केलेलं आहे। त्यानंतर आपण जो आभारचा जो महिना आहे तो टाईप करून घेणार आहोत। तर त्यासाठी आपण इथे जो काही महिना आहे तो आपण टाईप करून घेतलेला आहे। तर त्या महिन्याचा आपण फॉन्ट वाढवून घेणार आहोत। त्यानंतर आपण त्या टेक्स्टला अलाइन करून घेणार आहोत। त्यानंतर खाली आपण धन्यवाद हा टेक्स्ट टाईप करून घेणार आहोत। तर आपण टेक्स्ट टाईप करून घेतला आहे, त्याला कलर देण्यासाठी आपण मगाशी जो काही टेक्स्चर यूज केलं होतं तेच टेक्स्चर आपण यूज करणार आहोत। त्या टेक्स्चरला Ctrl+Alt+G करून क्लिपिंग मार्क्स करून घेणार आहोत। त्यानंतर दोन्ही लेअरला लिंक करून घेणार आहोत, म्हणजे आपण टेक्स्ट हलवला तर काही प्रॉब्लेम होणार नाही। त्यानंतर खालच्या साईडला आपण एक बॉक्स शेप तयार करून घेणार आहोत। तर बॉक्स टूलने आपण येथे एक शेप तयार करून घेतला आहे आणि त्या शेपला कलर व्हाईट दिलेला आहे। त्यानंतर त्यावरती आपण हा खालचा जो काही टेक्स्ट आहे हा टेक्स्ट टाईप करून घेणार आहोत। हा टेक्स्ट टाईप करून घेतल्यानंतर जो काही आपण फोटो यूज करणार आहोत तो फोटो आपण घेणार आहोत। त्यानंतर खालचं जे नाव आहे ते आपण थोडं खाली सरकवून घेणार आहोत। त्यानंतर आपण इन्फिनिटी फॉन्टमध्येच हे नावसुद्धा टाईप करून घेणार आहोत। तर आपण इन्फिनिटी फॉन्टमध्येच हे नावसुद्धा टाईप करून घेतलं आहे। त्यानंतर त्या नावाला टेक्स्चर देण्यासाठी आपण एक टेक्स्चर घेतलं आहे, जे बॅकग्राऊंडला आपण यूज केलं होतं तेच टेक्स्चर आपण इथे पण यूज करणार आहोत। तर त्या टेक्स्चरला आपण घेऊन Ctrl+Alt+G करून क्लिपिंग मास्क करून घेणार आहोत। तर ते एकच नावाला क्लिपिंग मास्क झालं, त्यामुळे दोन्ही नावाचे लेअर सिलेक्ट करून आपण ग्रुप तयार करून घेणार आहोत। ग्रुप तयार केल्यानंतर Ctrl+Alt+G करून आपण त्या टेक्स्चरला क्लिपिंग मास्क करून घेणार आहोत। तर आपलं नाव जे काही आहे ते दिसत नाही आहे, त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या लेअरला येणार आहोत। त्यानंतर ब्रश टूल घेणार आहोत, एक नवीन लेअर तयार करून ब्रश टूल घेणार आहोत। आपल्या ब्रशची साईज वाढवून बॅक साईडला व्हाईट कलर आपण देऊन घेणार आहोत। व्हाईट कलरचा आपण ब्रश फिरवणार आहोत। जे मनस्वी आभार जे काही नाव होतं त्या नावाचेच आपण जास्त लेअर करून बॅक साईडला घेतले आहे। तर जास्त लेअर करून बॅक साईडला घेतल्यानंतर आपण त्याला ओव्हरले देणार आहोत। तर त्यासाठी सॉफ्ट लाईट हा ओव्हरले आपण देणार आहोत। त्यानंतर त्याला ॲडजस्ट करून घेणार आहोत। ॲडजस्ट केल्यानंतर त्याची ऑपेसिटी आपण फक्त 20% ठेवणार आहोत। तर एवढं करून आपला बॅनर पूर्ण झाला आहे। तर असंच नवनवीन डिझाईन शिकण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा। तर या डिझाईनची फ्री PhD फाईल आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथून तुम्ही PhD फाईल डाउनलोड करून एडिट करू शकता। तसेच
या डिझाईनचे सर्व मटेरियल आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे. तर जय हिंद, जय महाराष्ट्र.